तिकडे गेले आणि ना तसे इकडून मागून आले आणि इथे लपले. तुमचे जेवढे दागिने असतील तेवढे त्यांनी माझ्यावर डायरेक्ट कोयत्याचा मानावरती धरला आणि एक जणांनी चाकूच हे केलं. म्हणजे तुला बोलले माझ्याशी ते की तुम्हारे आवरत को काटा लेंगे. मुलाला पण सुरान वगैरे लावला. त्या मी म्हटलं त्यांना की बाबा काहीच करू नका, आमच्या माणसांना आमच्या काही परिस्थिती लई नाही, जे काय असेल थोडंफार घरात ते तुम्ही आपले घेऊन जा. पण माणसं ठेवलं ते हे ठेवलं आपलं कोयता, एकाच्या हातात कोयता होता, एकाच्या हातात ऊस होता, एकाच्या हातात सुरी होती. माझ्या मनगट धरलं, मला जेवढी तास सुरा धरला, हाताराचा हे केलं. मला म्हणले बाबा तू जर काही वळवळ केली तर हे बघ तुला पर लगेच हे करीन. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबेदुमाला गावातील ढेरंग पाईन मळ्यात कधी मराठी तर कधी हिंदी भाषेत बोलणारे, तोंडाला काळे मास्क, अंगावर काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या 4 चोरांनी दहशत माजवत 2 ठिकाणी दांडके, धारदार कोयता, चाकू अशा घातक शस्त्रांचा धाक दाखवून महिलांना व पुरुषांना धक्काबुक्की करत खाली पाडून धारदार कोयता, चाकू दाखवत विविध प्रकारच्या धमक्या देत महिलांच्या गळ्यातील कानातील सोने, घरातील रोख रक्कम काढून घेतली. अशा 2 घरांमध्ये धाडसी चोऱ्या करत चोरांनी पोबारा केल्याची घटना बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली आहे. रावसाहेब अशोक ढेरंगे, शेतामध्ये राहतोय आंबेदुमाला पटमारा धरणाखाली. एक साधारणतः 10:30-11च्या सुमारास आमच्या घरावर चुरटी आली होती आणि त्यांनी बरंच सोनं 2-2.5 तोळ्याचा ऐवज आणि 7-8 हजाराची रक्कम इथून गोळा करून पाचार झाली. वरून आम्हाला त्यांनी धमकी दिली, दारात उभी राहिली होती की मोबाईल वगैरे फोन कोणाला करायचे नाही, आवाज करायचा नाही. आणि बायला पण किडनॅप केलं होतं आणि मुलीला पण म्हणले आतमध्ये जाय भेंदरे. आणि आम्हाला म्हणले काही आरडावारडा केला का लगेच म्हणजे हिंदीतून बोलले माझ्याशी ते की तुम्हारे आवरत को काटा लेंगे हम. असा काही सारास प्रकार झाला. थोडक्यात सारांशमध्ये बोलायचं ठरलं तर तुमच्याबरोबर ते हिंदीमध्ये बोलले? हिंदीमध्ये बोलले ती आमच्याशी. मग नेमकं काय घडलं होतं, तुम्ही काय करत होते त्यावेळेला? आम्ही त्यावेळेला माझं डिक्शनरीमध्ये लिखाण चालू होतं. माझा आपला घरचा हिशोब नेहमी जमा मिळ मी ठेवतो, खर्च जमा मिळ तो हिशोब चालू होता. आणि मंडळीनं मोबाईलवर गाणी लावली होती, त्याच्यामुळं मला काही समजलं नाही बाहेर काय झाली पळापळी धामधूम. आणि नंतर मग बाहेर आल्या मला ते थोडंसं कळालं आणि त्यांनी मग ते मंडळीवर कोयता धरला होता आणि पोरावही कोयता धरला होता. म्हणजे ते त्यांचे पेहराव वगैरे त्यांचे डोळे पाहून विचित्रच थोडंसं वाटत होतं, काही पण करू शकतात. काय वयातले असतील आणि त्यांच्या वेशभूषा कशी? साधारणतः 18 ते 21 वयामधली असतील ती. अंगामध्ये काय घातलेलं होतं त्यांनी? अंगामध्ये त्यांनी जर्किंग घातलेली होती, तोंडाला मास्क होता, मास्क लावलेले होते. इथून चोरी झाल्यानंतर साधारण कोणत्या दिशेने गेले ते? इथून चोरी झाल्यानंतर उत्तर दिशेला गेले आणि त्यांनी दुसऱ्या घरावर चोरी केली, माधव ढेरंगे म्हणून. तिकडे चोरी केली. तुमच्या घराला काही कडी वगैरे लावली होती का बाहेरून? हा लावली होती. तिकडले लावली होती, इकडली त्यांना थोडीशी बसली नाही. त्याच्यामुळे मग बाहेर येऊन मग हे मंडळीला कुठून आले ते पाहिलं बुवा. तिकडं काय प्रकार झाला तो पाहिला. म्हणजे हा प्रकार म्हणजे फार एक मोगल सारायसारखा प्रकार आहे हा. नाव योजना भाऊसाहेब ढेरंगे. रात्री 11 वाजता माझी जाऊबाई ह्या मुक्तार साहेब ढेरंगे ह्या भांडी घासलेलं पाणी फेकायला या ठिकाणी आल्या होत्या. तेव्हा या बाजूनी 2-4 जण चोर आले आणि त्यांनी तिला इथं सुरा कोयता ह्याचं धाक दाखवून इथं खाली पाडलं. हे टिपाड वगैरे फेकून दिलं त्यांनी. आणि ज्यावेळेस त्यांचा थोडासा आवाज आला त्यावेळेस ह्या घरातून मी आणि माझा मुलगा बाहेर पळत आलो. तर त्यांनी मुलाला आणि मला तिथं डायरेक्ट तिथंच थांबवलं आणि मग यांना म्हणे की कापून टाकून कानातलं वगैरे जे काही असेल ते द्या म्हणे. मग त्यांच्याकडे सुरे कोयते होते, मुलाला पण सुरान वगैरे लावला. त्या मी म्हटलं त्यांना की बाबा काहीच करू नका, आमच्या माणसांना आमच्या काही परिस्थिती लई नाही, जे काय असेल थोडंफार घरात ते तुम्ही आपले घेऊन जा, पण माणसांना काही करू नका. मग त्याच्यानंतर ते आमच्या घरात घुसली. माझ्या घरातली सगळी कपाटं बिपाटं बाकीचं सगळं साहित्य इसकटून टाकलं. त्या बाईला इथंच सुरान ते कोयता लावून ठेवलं. नंतर तिकडच्या घरात गेले. माझ्या दिरांकडं जी कॅश होती 4-5-6 हजार ती काढून घेतली आणि मग आम्हाला सगळ्यांना घरामध्ये नेलं.
तिघींना पण, आणि डायरेक्ट पॅक करून टाकलं. म्हणे कोणाला फोन बिन करायचा आज नाही, फोन बिन केलं तर परत घरात येऊन म्हणजे कापून वगैरे टाकू. जी काही कॅश होती गाळ्यातलं, म्हणजे माझ्याकडे 2-2.25 तोळे अंगावर जे दागिने होते ते दिले. यांच्या गाळ्यात होतं म्हणजे जवळजवळ 3-1 तोळ्याचं आमचं म्हणजे वस्तू, आणि यांच्याकडची 4-5-6 हजाराची कॅश एवढी घेऊन ते ना गेले निघून. आम्हाला घरामध्ये पॅक केलं त्यांनी. तिकडच्या दरवाजाला कडी नाही लागली त्यांना व्यवस्थित. मग आमचाच माणूस येऊन मग त्यांनी आम्हाला खोललं. मग आम्ही म्हणजे गावामध्ये तोपर्यंत कळलं, मग माणसं वगैरे आली. ते इथून परत इकडे ह्या वरच्या एका घराकडे गेले, आणि तिथं पण त्यांनी अशाच प्रकारे सुरा कोयत्याचे धाक दाखवून माणसांकडनं सोन्याचे दागिने आणि कॅश पळवली. मी ना इकडे पाणी टाकायला आलेली इकडं, आणि पाणी टाकायला आल्यानंतर मी इकडं तोंड केलं, आणि मी काय इकडे लक्ष दिलं नाही. ते या साईडने इकडून आले, आणि इथं आल्यावरती मला धरायलाचा प्रयत्न केला. किती जण आले होते तिकडून? तिकडून आहे ना पहिला एक आला, नंतर दुसरा आला, आणि आल्यानंतर मी जरा थोडी झटापटी बी झाली आमची. तर झटापटीमध्ये त्यांनी काय ते बोलायला लागले, मी आरडायला लागले मोठमोठ्याने. तर हे एवढी समजे बाहेर आली. बाहेर आल्यानंतर त्यांनी काय केलं, मी इथं खाली पडले. खाली पडल्यानंतर ते बोलले हाय तेवढं ते काढून चल लगेच काढ. मी गळ्यातलं होतं ते काढलं आणि त्यांच्या ताब्यात दिलं. मग त्यांनी मला उठवलं, चल मग यांना बडबड केली, हिला बडबड केली, ए काय चला काढा असं करायला लागली ती. आणि मग असं काढलं, मानावरती सुरा ठेवलं, ते हे ठेवलं आपलं कोयता. एकाच्या हातात कोयता होता, एकाच्या हातात ऊस होता, एकाच्या हातात सुरी होती मोठी, असं होतं. किती वाजता घडली एवढं घटना? पाहिलं ते 11 वाजता. काय नाव तुमचं? मुक्ता रावसाहेब डेरंगे. ते कुठल्या भाषेमध्ये बोलत होते? ते मराठीतूनच बोलत होते. कापून टाकन ठेवणार नाही, ए माझ्या छत घेऊन ये चल, असं बोलायचे. ते बडबड करत होते, ते आडायचे. आम्हाला तर शांतच केलेलं होतं. नंतर आम्हाला कोंडून टाकलं नंतर त्यांनी, आणि कोणाला सांगायचं नाही, कोणाला फोन करायचा नाही असे बोलले ते. मग रात्री पोलीस वगैरे आले होते का? हो आले होते. त्यांनी काही तुमचा पंचनामा वगैरे केलाय का? हा ते बघून गेले ते आज परत येणार आहेत पोलीस, पंचनामा करायला येणार आहेत. हे जे पोरं आहेत काय वयातली, तरुण वाटतात? आता तरुण आहेत, असे एकदम छोट्या वयातले मुलं आहेत. ते काय वयस्कर नाही, असे छोटेच मुलं आहेत. ते शाळा शिकायच्या ऐवजी बघा कसे करतात. ते एवढ्या शाळेच्या वयातली मुलं आहेत ती. माझे नाव माधव पांडुरंग ढेरंगे, राहणार आंबेदुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. रात्री 11च्या सुमारास माझ्या चुलत्यांच्या इथं पहिले चोरटे आले. त्या घटनेनुसार मला गावातून फोन आला की तुम्ही सावध राहा म्हणून. माझे वडील, आई वडील, माझी पत्नी, आम्ही चौघे घराच्या बाहेर आलो. बाहेर येताना मला गावातून पुन्हा फोन आला का तुम्ही सावध राहा, तुमच्या साईडला चोरटे आल्याचा अंदाज आहे. मग बाहेर येता बाहेर बघितलं तर गायांकडं मी लक्ष दिलं. गायांकडे गेलो 5 मिनटं तर ते त्या बाजूला दडून बसलेले होते. कुठं? पडवीच्या भिंतीच्या, ह्या घराच्या भिंतीच्या कडेला. बर. मग मी त्या दिशेने गेल्यानंतर त्यांनी माझ्यावर अचानक हल्ला केला. 6 जणांनी हल्ला करताच मी पळालो. तर त्यांनी 2-3 व्यक्तींनी माझ्या याच्यावरती मला पकडलं. 2 जणांनी वडिलांना पकडलं. तिथून हल्ला गेल्यानंतर तुम्ही तिथं जागेवरतीच थांबले का? नाही, मी पुढे पळालो. हा बर. घराकडे नाही आता म्हणजे ते व्यक्ती घरात न घुसू नये म्हणून मी बाहेर पळालो बाजूला. तर ते माझ्या मागे काही पळाले आणि काही वडिलांजवळ गेले. बरं. इकडं पळाल्यानंतर काय आलं? पळाल्यानंतर मी पडलो पाय घसरून. कुठं? कांद्याच्या वावरामध्ये पाय घसरून पडलो. पडल्यानंतर त्यांनी माझ्यावर डायरेक्ट कोयत्याचा मानावरती हे धरला, आणि 1 जणांनी चाकूच हे केलं. म्हणले तुला कापून टाकू. तेवढ्या वेळामध्ये माझी पत्नी तिथं आली. ती म्हणली जाऊ द्या, आम्ही काय असेल ते घरातलं देऊन टाकू सगळं, आम्हाला मारहाण करू नका. असं करत मग ते घराजवळ आले. तुम्हाला घेऊन आले का? मग हो, घेऊन आले, पकडून घेऊन आले घरात. आणि मग त्यांनी घरातले सगळे दागदागिने असतील जवळपास 4-4.5 तोळे हे सगळे त्यांनी घेतले ताब्यात. आणि नंतर त्यांनी घरात घुसून घेतले का तुम्ही काढून दिले? नाही, आम्ही स्वतः काढून दिले. काढून दिल्यानंतर मग त्यांनी आतमधून आम्हाला आतमध्ये कोंडून घेतलं, बाहेरून कडी लावून फरार झाले. कडी लावून फरार झाले? हो. वगैरे देत होते ते? हो, धमक्या देत होते ना. काय बोलायचे ते? तुम्ही जास्त आरडाओरडा केला तर मारून टाकू, चाकू वगैरे दाखवायचे. कोयता मानावरती ठेवला होता.
हातबीत पकडून मानावरती कोयता ठेवून धमकी देत होते जास्त. एक साधारण काय वयातले असतील ते? साधारण 18 ते 22 वर्ष वय. आणि कुठल्या भाषेमध्ये बोलत होते? हे प्रॉपर मराठी भाषेतले होते. म्हणजे काय असं वेगळे काय वाटतात का, आपले जवळचे वाटतात का? नाही, तसं काही लक्षात नाही आलं, कारण तोंडावरती मास्क वगैरे होता, अंगावरती पूर्ण काळे कपडे होते, काही फक्त डोळेच उघडे होते त्यांचे. निदर्शना चेहरा पूर्ण काही आलेला नाही आमच्या. आणि हत्यार काय काय होतं त्यांच्याकडे? कोयता होता आणि थोडक्यात आपण गुप्ती बोलतो ना, ते होतं चाकू सारखं. ते 2 हत्यार होते. मग काय काय दागिने दिले तुम्ही, किती दिले? मिनीगंठन गेलं, परत आईचं मंगळसूत्र, ते कानातलं वेल आणि ते नाजून मंगळसूत्र, माझी चेन गेली, सगळं काढून. काय रोकड कॅश वगैरे? रोकड कॅश नव्हतीच, घरामध्ये नव्हतीच काही, फक्त दागिने गेले. दागिने गेले. चंद्रकला पांडुरंग ढेरंगे. आम्हाला पहिला फोन आला तिकडून मुलाला, चोरटी आले, तुम्ही सावध राहा. मग त्याने आम्हाला उठवलं. मग आम्ही उठलो, सगळी चौघाई बाहेर आलो. त्यावेळेस ते त्या साईडला लपली होती पडीकून, पण गायाने येड्यावानी केल्यावर हा बघायला गेला तिकडं. हे 2 बाळ घरात होती. मग मला कुठं पळता आलं नाही. मला एक जणांनी धरून, माझ्यापाशी एक जण उभा होता आणि 2 जण त्याच्याकडे होते आणि 1 जण यांच्याकडे होता ना. मग हे आली तिकडून, त्यांना म्हणलं बाळा काहीच करू नका, आम्ही सगळं काढून देतो. हाय मला ते पण बोललेले, तू ओरडायचं नाही जास्त. मी रडत होते ना. मग तेव्हा त्यांना म्हटलं काही करू नका, आम्ही सगळं काढून देतो. पोरं घरात येत, म्हणलं घरात गेल्यावर हे परत काहीतरी मारहाण करते. मग आम्ही दोघी घरात गेलो, आम्ही काढून दिलं सगळं. तेवढ्यात गावातून दिनेश बोडके आले, त्याने कडी काढली, आम्हाला त्याने कोंडून घेतलं ना. डाग देताना पण ते बोलले एवढंच आहे का? परत गळ्यातले तोडून दिलं. आधी तिथं चैन आणि ते सगळं कानातलं, परत गळ्यातलं तोडून दिलं सगळं. मग ते दरवाजा लावलं, आलं दिनेश आणि ते कोंडून घेतलं आम्हाला त्याने. तुम्हाला काही दुखापत वगैरे केली की? नाही, त्याने केलीच असती, पण आम्ही त्याला सगळं काढून दिलं ना. धरली होतं यांच्यावर, पोरावरही धरलं होतं आणि यांच्यावर धरलं होतं, कोयता धरला होता. आणि पोर तर तशीच चक्कर येऊन पडली दरवाजात. मग गेली ते दरवाजा लावून. त्यांना म्हणलं जा, पोर पडली, आता एवढं दिलंय. आणि ते तिकून बोलले आम्हाला, लवकर दे, गाड्या येतात तुमच्या गावाकडून, सगळी माणसं येतात, पटकनी दे म्हणले. आणि घरात बसान फोन केला तर मग आवाजच काढायचा नाही म्हणले तुम्ही परत जास्त. ते आता तुमच्या घराच्या जवळ होते आणि मग त्यांना कसं कळालं की गावातून? इथून दिसतंय ना सगळं वाट्यावरून, म्हणजे गाड्यांची लाईट वगैरे त्यांना दिसतात, सगळ्या लाईटी दिसतात. म्हणजे त्यांच्या बरोबर रेकी करणारे अजून कोणी होते का त्यांच्या बरोबर? ते काही लक्षात नाही आलं, पण ते बरेच 4-5 जण डायरेक्ट आमच्याच अंगावरच आले. काही लपली असतील तर ते नाही, पण 5-6 जण नक्की पाहिले. आम्ही इथंच आली जवळ अंगणातून पहिली वाटेवर. मग माझ्याजवळ 1 जण, पोराक 2 जण, यांच्याजवळ 1 जण. मला जाता येईल ना कुठं पोराला सोडून हे बारकाले. ही गेली सुनबाई गेली मुलाखतीकडे, तिनं बरोबर मग त्याला कवळी घातली. त्याला तर वाटलं त्यावेळेस मला त्यानेच हाणलं का काय, त्याला ओळखू सुद्धा आलं नाही कोणी नक्की. मग त्यांच्याबरोबर ते चोरटीन हे संगच आली वाटेवर. मग दिलं आम्ही सगळं काढून, मग गेली ते. पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कराल तुम्ही आता? काही नाही, आम्हाला संरक्षण दिलं ना तरी भरपूर झालं आता, कारण आम्ही एवढं घाबरले का आम्ही विसरू शकत नाही कधीच. गेलंय त्याचं आता काय माहिती काय करायचं. ढेरंगे राहणार आंबे तुम्हाला. आम्ही काहीतरी 11-11:15 दरम्यान इथं आम्ही म्हणजे तिकडं रावसाहेब ढेरंगे यांच्याकडं ते चोर आल्याचं आम्हाला ते कळलं. कळल्यानंतर आम्ही सगळे. कसं कळलं तुम्हाला? ते फोन आला रात्री. कोणाला फोन? मुलाला फोन आला. त्या मुलांना फोन केल्यावर मग आम्ही सगळे बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी मग आम्हाला मग बाहेर आल्यानंतर आम्हाला तो अंदाज होता काय खोला इकडे येतील का काय, म्हणून त्या संशयाने आम्ही सगळे बाहेर राहिलो. बाहेर राहिल्यानंतर ते मुलगा इथं बाहेर उभा होता. ते नंतर त्यांनी ते मग त्या बाजूला गाया का इकडे तिकडे अशा हे करतात म्हणून माधव तिथे गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी ते असं पाहिल्याबरोबर त्यांनी डायरेक्ट हल्ला केला. डायरेक्ट हल्ला केल्यानंतर मुलाला तिकडे त्यांनी हे केलं
आणि हत्यार दाखीत तिकडे गेले. मला इथं धरलं, माझ्या मनगट धरलं, मला जेवढी तास सुरा धरला, हत्याराचा हे केलं. मला म्हणले बाबा तू जर काही वळवळ केली तर हे बघ तुला पर लगेच हे करीन. मग मी म्हटलं भाऊ काहीच करू नका, काय असेल ते आम्ही सगळं प्रामाणिकपणाने तुम्हाला देतो, पण आम्हाला बाकी अजिबात तुम्ही धक्का सुद्धा लावू नका म्हणते. मग त्यांनी ते थोडंसं हत्यार खाली घेतल्यानंतर मग तिथं दरवाजाच्या तोंडाशी सगळी आली. सगळ्यांना आम्हाला तिथं घेतलं आणि बायांच्या गळ्यातलं मधलं मंगळसूत्र काही दागदागिने असतील ते सगळे त्यांनी काढून दिले. आम्ही काढून दिल्याच्या नंतर म्हणलं आमचा फक्त आम्हाला जीव वाचवा, आम्हाला काही करू नका. मग त्यांनी तिथून ते दरवाजा आतमध्ये लावून घेतला आम्हाला आणि कडी लावून घेतली, मग पळून गेले. त्याच्यानंतर कोण आलं मग तुम्हाला कडी उघडायला? दिनेश बोडके आले. दिनेश बोडके कडी काढायला आले. 1-2 मिनिटातच आले. पोलीस प्रशासनाचे कोणी अधिकारी वगैरे आले होते? हो आले होते, गारगावचे पोलीस. त्याचं या घटनेचा काही पंचनामा वगैरे झालाय का तुमचा? काही पंचनामा वगैरे केलाय का? पंचनामा अजून काहीच नाही. पंचनामा अजून काहीच केलेला नाही. काय मागणी काय आहे तुमची पोलीस प्रशासनाकडे? त्यांनी आता आम्हाला संरक्षण द्यावा, हे परत असं न व्हावं किंवा बाबा आता ते इथे डाग तर गेलेत, आता डाग गेलेत म्हणल्यावर आता ते काही मिळणं किंवा ना मिळणं आता हा त्यांचा शोध लावा. तर माधव ढेरंगे 11-11:30च्या दरम्यान आम्हाला फोन आला गावातून. म्हणजे फोन चालूच होते सारखे ना, गाया जास्त हे होत होत्या म्हणून माझे मिस्टर गायांक पळाले तिकडं बघण्यासाठी काय झाले ते. मग त्यांनी डायरेक्ट हल्ला केला त्यांच्यावर. ते मग पळत कांद्याच्या वावरात गेले आणि मग पडले. ते पडल्या क्षणी मला वाटलं काहीतरी केलं त्यांनी त्यांना. मग मी घरा इथं उभी होते ना, मी माझ्या जीवाचा न विचार करता मी त्यांच्याकडे पळाले. त्यांना म्हणलं दादा काहीच करू नका, आम्ही तुम्हाला ना कृपा करते, आमच्या काहीच करू नका, आम्ही हाय तेवढं काढून देऊ तुम्हाला. आम्ही इथपर्यंत आलो घरात. मी माझ्या स्वतःच्या हाताने काढून दिलं त्यांना. माझी पोर बेशुद्ध पडली. मला दादा आता तरी जा तुम्ही, माझं लेकरू पडलंय खाली. माझी पोर हात जोडीत होती त्यांना, पण म्हटले आवाज नाही करायचा, फोन नाही कोणाला करायचा. दिनेश बोडके त्यांनी कडी लावल्या. दिनेश बोडके 1 मिनिटाच्या आत आमच्या घरापाशी आले आणि कडी उघडली. म्हणले माधव कडी उघड, मी आलोय. कडी उघडली. त्या क्षणात मग बरेच माणसं जमा झाली, जवळजवळ 100-1 लोक आले. नंतर पोलिस पण आली. सासऱ्यांना पण धरलं, इकडं अंगणात आणलं. सासूबाईंना म्हणले का ओरडायचं नाही जोरात तुम्ही. आपण सासूबाई पण हात जोडीत होत्या का आम्हाला काहीच करू नका, आम्ही हाय तेवढं काढून देऊ तुम्हाला. आम्ही फक्त आमचा जीव वाचवला. आम्ही दागिन्यांचा विचार नाही केला, फक्त आमच्या जीवाचा विचार केला. साधारण काय काय दागिने गेले असतील तुमचे? चैन, कानातलं वेल, सासूबाईंचं गळ्यातलं मिनी गंठण, असं 4-5 तोळे गेले. एवढे 4-5 तोळे नेले. तुम्हाला काय दुखापत वगैरे केली? नाही दुखापत नाही, दम दिला फक्त आम्हाला. फोन नाही करायचा, दाराला द्वारात लात मारली, फोन काढल्या आम्ही. मग आम्ही कडी लावून घेतली, त्यांनी बाहेरून कडी लावली आम्हाला. आम्हाला त्यावेळेस परत काही कळालंच नाही ते कुठं पळाले काय झालं. साधारण किती जण असतील ते का अंदाज? 5-6 जण असतील अंदाजे, कारण आम्हाला काय आता एवढ्या याच्यात आम्हाला काय एवढं समजलं नाही. म्हणजे पण बरीच जण होती, कारण घरापाशी गोळा झाले आणि तिथं आले ना, आम्ही दागिने देतो त्यावेळेस आम्हाला ना सूर्य दाखवत होते आणि कोयत दाखवत होते. माझे नाव काव्या माधव ढेरंगे, राहणार आंबे तुम्हाला. आमच्या घरी 11-11:30 दरम्यान चोर आले होते. त्यांनी माझ्या पप्पांवर हमला केला. त्या आरड्याओरड्याने मी उठले होते आणि बाहेर पाहिलं तर इथं भोतांपाशी एक माणूस होता, पप्पांपाशी 2 होते, मम्मी पप्पांपाशी होती. आणि मम्मीनं पप्पांना दरवाजापाशी घेऊन आले. ते बोलले तुमचे जेवढे दागिने असतील तेवढे पटकन काढून द्या. आणि मी त्यावेळेस त्यांचे चाकून ते बघून मी घाबरले आणि मी चक्कर येऊन पडले. त्याच्यानंतर काय आलं तुला माहित नाही? नाही. भीती वाटली तुला? हां. त्याच्यानंतर ते कडी लावून निघून गेले.